हॅलो हाय नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण महिला सक्षमीकरण या विषयावर थोडक्यात चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. महिला सक्षमीकरण म्हणजेच महिलांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे, जेणेकरून त्या स्वतःचे निर्णय घेण्यास आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करण्यास सक्षम होतील. हे केवळ महिलांचे नव्हे तर सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. शिक्षण आणि संधीद्वारेच हा बदल शक्य आहे. जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाते उद्धरी, असे म्हटले जाते. स्त्री म्हणजे केवळ चूल आणि मूल नाही, तर ती शक्ती, बुद्धी आणि संयमाचे प्रतीक आहे. प्राचीन काळी गार्गी, मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषींनी समाजाला दिशा दाखवली होती. परंतु कालांतराने स्त्रियांना चार भिंतीच्या आत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न झाला. आजच्या काळात महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना त्यांचे हक्क मिळवून देणे आणि त्यांना समान संधी देणे. जेव्हा एखादी स्त्री शिकते तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि समाज शिक्षित होतो. शिक्षण हे सक्षमीकरणाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. सक्षमीकरण म्हणजे केवळ नोकरी करणे नव्हे, तर ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणे, स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे आणि प्रत्येक क्षेत्रात, मग ते अंतराळ असो वा राजकारण, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे होय. बेटी बचाओ, बेटी पढाओ यांसारख्या मोहिमा आज काळाची गरज आहेत. आपल्याला समाजात मानसिक बदल घडवून आणण्याची गरज आहे. मुलींना मुलांसारखीच समान वागणूक दिली पाहिजे. सक्षमीकरण म्हणजे पुरुषांना कमी लेखणे नव्हे, तर स्त्री आणि पुरुष यांनी एकमेकांना पूरक ठरून प्रगती करणे होय. मानवी हक्कांविषयी अनेक आंतरराष्ट्रीय करारात मान्यता मिळूनही स्त्रिया निर्धन आणि निरक्षर राहण्याचे प्रमाण मोठे आहे. वैद्यकीय सुविधा, मालमत्तेची मालकी, पतपुरवठा, प्रशिक्षण आणि रोजगारात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी संधी मिळते. त्या पुरुषांच्या तुलनेत राजकीयदृष्ट्या सक्रिय असण्याची शक्यता फारच कमी आहे आणि त्या घरगुती हिंसाचाराचा बळी होण्याची शक्यता खूपच मोठी आहे. स्त्रियांची मानसिकता बदलणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात स्त्रिया अजूनही स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. तेथे त्या पुरुषांच्या निर्णयावर अवलंबून राहतात. त्यांची निर्णय क्षमता वाढणे गरजेचे आहे. घटनेने अनेक अधिकार दिलेले आहेत, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. प्रबोधन झाले पाहिजे. स्त्री अजूनही 100% सक्षम आहे हे आपण मान्य करू शकत नाही. स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय? कायदे व कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करून देणे, विकासासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे, या प्रक्रियेला स्त्री सक्षमीकरण असे म्हणतात. स्त्री सक्षमीकरणाच्या योजना. महाराष्ट्र शासनाने 1994 मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले. त्यात काल सुसंगत बदल करत 2001 मध्ये दुसरे तर 2014 मध्ये तिसरे महिला धोरण निश्चित केले गेले. या सर्व धोरणांमध्ये प्रामुख्याने स्त्रियांवरील अत्याचार, हिंसा, स्त्रीविषयक कायदे, त्यांच्या आर्थिक दर्जा सुधारणा, प्रसारमाध्यमांची भूमिका, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, स्त्रियांना केंद्रस्थानी मानून योजनांची निश्चिती, स्वयंसहाय्यता बचत गटांचा विकास, मुद्रा योजना यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. शासकीय, निमशासकीय यंत्रणांमध्ये स्त्रियांना नोकरीत 30% आणि स्थानिक स्वराज्य संस्थांत 50% आरक्षण मिळते. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून स्त्रियांना शिक्षण, प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात.
शेवटी मी इतकेच म्हणेन, स्त्री शक्तीचा आदर करूया, नवे राष्ट्र घडवूया.